नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रहो, माणसाच्या आयुष्यातली एखादी आनंदाची गोष्ट कुठली असावी माहित आहे? आनंदाचा प्रसंग असा असतो की आपल्या गुरुनी आपलं तोंड भरून कौतुक करावं, त्या दिवशी भरून पावल्यासारखं वाटतं. म्हणजे माझे गुरु विवेक घळसासी जेव्हा मला खूप कौतुक करणारा फोन करतात तेव्हा जगातली सगळी सुख मला मिळाली असं वाटतं. आणि दुसरं सांगू, आपण ज्याला बोट धरून पत्रकारितेत आणलं, ज्याला पत्रकारिता करायला शिकवलं, त्याचं कौतुक करावं लागावं, त्यानं खूप छान काम करावं, ही एक गोष्ट खूप आनंददायी असते. मित्रहो, मी नवनाथ बन विषयी आज बोलणार आहे. नवनाथ बन हा पत्रकारिता सोडून भारतीय जनता पक्षाचा माध्यम प्रमुख झाला, याचं कौतुक मला अजिबात नाही आहे. अजिबात नाही आहे. म्हणजे त्याला ते यश मिळवलंय का काय मिळवलंय, तो किती मोठा होतोय, हे मला तुम्हाला सांगायचं नाहीये. नवनाथ बनचं आज मी कौतुक यासाठी करणार आहे की नवनाथ बननं आज जो काही धिंगाणा ट्विटरवर घातलाय, त्यांनी घातला नाही, त्याच्या मुद्द्यामुळे धिंगाणा झालाय, त्यावर मला बोलायचं आहे. मला त्याच्या आधी वागळेंना प्रश्न विचारायचा आहे. वागळे साहेब, बच्चे से डर गए क्या? नवनाथ बननी निखिल वागळेंना प्रत्युत्तरादाखल काही प्रश्न विचारले. म्हणजे वागळे सतत या सगळ्या विषयावर बोलत राहतात, ट्विट करत राहतात, म्हणून नवनाथ बननी भारतीय जनता पक्षाचा माध्यम प्रमुख या नात्याने काही प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नाचा कोण राग निखिल वागळेंना आला. 35-36 वर्षाच्या पोराला निखिल वागळे एवढे घाबरले की काय, की धडाधड त्याची उत्तर द्यायला सुरुवात केली, ट्विटवर ट्विट करायला सुरुवात केली, नवनाथ बनला प्रतिप्रश्न करायला सुरुवात केली. एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, नवनाथ बन हा पत्रकारितेत अगदी नवखा आहे. म्हणजे वागळेंच्या तुलनेत तर अगदीच नवखा. कारण एबीपीचा प्रतिनिधी, त्याआधी स्टार माझाचा प्रतिनिधी, स्टार माझाचा पहिल्यांदा तो काय सुरुवातीच्या काळामध्ये ट्रेनी, म्हणजे हा नवनाथ बनचा एकूण कालावधी 2008 ते 2023 भारतीय जनता पक्षाचा माध्यम प्रमुख होईपर्यंतचा जेमतेम 15 वर्षाचा नवनाथचा कालावधी. आणि नवनाथच्या वया इतका निखिल वागळेंचा पत्रकारितेचा अनुभव. निखिल वागळेंनी वागळे सर असं म्हणून अत्यंत आदराने निखिल वागळेंना प्रश्न विचारले. बरं, त्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत की, पण नाही, ती देता येत नाहीत. गंमत अशी आहे की याच निखिल वागळेंनी उद्धव ठाकरेंना याआधी प्रचंड शिव्या घातलेल्या आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विषयी निखिल वागळेंचं मत सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तुम्हाला ऐकवतो, ऐका. पण मित्रांनो, उद्धव ठाकरे हा कचरूड मनाचा माणूस आहे. मी आता पण त्यांना फोन केला, म्हणजे त्यांच्या माणसाला फोन केला होता. त्यांना नाही, ते कुठे फोन उचलतात हल्ली, कुली उचलायची. त्यांना जेव्हा गरज असेल ना तेव्हा ते फोन उचलतात आणि तुमचा वापर करू मागतात. हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे इतकं काही त्यांना मैत्री नाही, स्वार्थ म्हणजे हे नाही, निस्वार्थीपणा नाही, स्वार्थीपणा नुसता. मला त्या माणसाबद्दल काय बरं मत नाही. पण ऐकलं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विषयीचं निखिल वागळेचं हे पहिलं मत. पण तरीही याच उद्धव ठाकरेंच्या समर्थनामध्ये निखिल वागळे पुढे येतात आणि ते काही बाई बोलू लागतात. मला प्रश्न असा पडलाय की निखिल वागळेंना भीती वाटली ती नवनाथ बनच्या नवख्या पोराची, की शिवसेनेच्या विरोधात बोलल्यावर शिवसैनिक कार्यालयात येऊन कसं थोबडून काढतात याची. म्हणजे पुन्हा तो प्रसाद मिळायला नको म्हणून वागळेंनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे, की उद्धव ठाकरेंच्या विषयीचं त्यांचं मतपरिवर्तन झालंय, की भाजप आणि मोदींचा अगदीच राग निखिल वागळेंच्या मनामध्ये भरलेला आहे म्हणून निखिल वागळे बोलतायत. मुळात नवनाथ बन विषयी वागळे एक स्पष्ट करून घ्या. नवनाथ बननी छाती ठोकून पत्रकारिता सोडली आणि आपल्या गळ्यात अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षाचा गमजा टाकून घेतला. म्हणजे पत्रकारिता दाखवायची वेगळी आणि एखाद्या पक्षाची तोंडपाटीलकी करायची वेगळी, असं धोरण स्वीकारलेलं नाही. मी निष्पक्ष पत्रकार आहे असं म्हणत तुम्ही ज्या पद्धतीनं भाजपला बडवून काढता किंवा तुमचे वरिष्ठ मित्र रवीश कुमार ज्या पद्धतीनं भाजपला बडवून टाकतात,
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची तळी उचलतात. आता त्यांनी भूमिका बदलली म्हणून. म्हणजे हेच वागळे होते जे उद्धव ठाकरेंना आधी शिव्या घालत होते. हेच वागळे आहेत जे उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेले म्हणून उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक करत आहेत. हेच रवीश कुमार आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालत सुटतात. नवनाथ बननं तसं केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाचा रुमाल गळ्यात टाकत असताना रीतसररित्या आपली पत्रकारिता सोडलेली आहे, अधिकृतरित्या सोडलेली आहे. म्हणजे तुमचे खासदार कुमार केतकर काँग्रेसचे खासदार होईपर्यंत तटस्थ, निर्भीड, निष्पक्ष पत्रकार म्हणून मिरवत होते. पुन्हा ते काँग्रेसचे खासदार झाले, काँग्रेसच्या तळी उचलत होते. तसा काहीचा प्रकार नवनाथ बननी केलेला नाहीये. आणि कालचा मुलगा हो नवनाथ बन, वागळे साहेब, त्याला कसली प्रश्न विचारतायत? बरं, प्रश्न विचारली ती तरी कोणती? आता माझी 2 प्रश्न, म्हणजे त्यानं हदभर लांब प्रश्नाची यादी टाकली, त्याच्यावर उत्तर नाही. तो विचारतोय की यात काय झालं, त्यांनी उद्धव ठाकरेंनी भूमिका घोषित केली का, पालघरच्यावर तुमचं म्हणणं काय आहे, त्यांनी काय घोषित केलं का, असे काही प्रश्न तुम्हाला ते ट्विटही नवनाथचं दाखवतो, ते बघा. त्यावर उत्तर द्यावीत ना? नाही, त्यावर एकही उत्तर देणार नाहीत. प्रश्नाच्या उत्तरादाखल 2 प्रश्न वागळे विचारतात. आणि 2 प्रश्न काय आहेत वागळेंची? एक, तुम्ही ज्या वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम करत होतात तिथे भाजपच्या बातम्या कशा घुसवत होतात? कमाल आहे. म्हणजे कशा अहो, त्या वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी म्हणून, नाव सांगतो, एबीपीचा प्रतिनिधी म्हणून नवनाथ बनकडे एबीपी माझाने बीट म्हणून भारतीय जनता पक्ष दिलेला होता. वागडेंना हे चांगलं माहित आहे की आपापल्या पत्रकारांना वेगवेगळे बीट द्यावे लागतात. त्यातलं एक बीट भारतीय जनता पक्ष चॅनलनं दिलेलं होतं. आणि मग चॅनलनंच बीट दिल्यावर भाजपच्या बातम्या घुसविण्याची काय गरज आहे वागळे? आहे काही गरज? काही एक गरज नाही. चॅनलनं पगार देऊन बीट दिलाय आणि सांगितलंय की भाजपच्या बातम्या आण, तो आणत होता, इतकंच. पण प्रश्न विचारून टाकायचा. काय प्रश्न विचारला की कसं असतं ना, वागळे किती ज्ञानी आहेत आणि नवनाथ बनला कसं अडचणीत आणलं हे त्यांना सांगायचं असतं. पण त्यानं सांगितलं की पहिला प्रश्न विचारला, भाजपच्या बातम्या कशा घुसवत होता, आणि दुसरा प्रश्न विचारलाय, प्रवक्ते होण्याआधी भाजपनं तुम्हाला काय दिलं? किती मस्त प्रश्न आहे. शब्द दिला, शब्द, भाजपनी शब्द, असं नवनाथ बननी उत्तर दिलं तर तुमचा निखिल वागळे होऊ देणार नाही. भारतीय जनता पक्षाने नवनाथ बनला प्रवक्ते करण्याआधी काय दिलं असेल तर तो शब्द दिला, आणि तो शब्द होता, तुमचा निखिल वागळे होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. निखिल वागळे होणार नाही याची काळजी घेऊ म्हणजे निखिल वागळे ना नीट विचारतायत ठाकरे, ना नीट विचारतायत पवार, ना नीट विचारताय कोणीच. तुमचं तसं अधांतर होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, हा शब्द दिलाय. आणि त्याच्या बदल्यात नवनाथ बननी आपल्या पूर्ण कौशल्यानिशी भारतीय जनता पार्टीच्या माध्यम शाखेमध्ये काम करायचं आहे. काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं. त्यानंही प्रश्न विचारलेत ना. आणि वागळे साहेब 35-36 वर्षाच्या, तुम्ही तिकडे ओरडता 32 वर्षाच्या तरुणाला घाबरले का, 32 वर्षाच्या तरुणाला घाबरले का. या 35-36 वर्षाच्या पोराला तुम्ही घाबरले की काय? एवढी वेळ वाईट आली आपल्यावर, त्याला घाबरलात की शिवसैनिक मारतील म्हणून घाबरलात? तुम्हाला मारलं होतं बाबा, एवढं माहित आहे आम्हाला. आणि तुमचं उद्धव ठाकरेंच्या विषयीचं मत पण चांगलं नाही, एवढं माहित आहे आम्हाला. काय झालंय, निखिल वागळेंना असं कुणाला तरी तोंडाला लागून त्याला सरळ आपलं अंगावर घेऊन प्रसिद्धी मिळवण्याची सवय लागलेली आहे. आणि त्यामुळे हे सातत्यानं घडत आलेलं आहे. माननीय निखिल वागळेंना एवढंच म्हणणं आहे की आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. अगदी ट्विटमध्ये सुद्धा विरोध करताना नवनाथ बन आपल्याविषयी आदरणीय सर असे शब्द वापरतो, तर तो आदर आपण कायम ठेवावा आणि असे लहानसहान पोरांच्या तोंडी लागून आपलीच इज्जत घालवून घेऊ नये, एवढीच वागळेंना मला सूचना करायची आहे. आणि नवनाथ, खरंच आज बरं वाटलं. आपण ज्याच्यासोबत काम केलंय, ज्याला काम शिकवलंय, त्याला इतकं दखलपात्र होताना बघून मन भरून येतं. म्हणून नवनाथचंही अभिनंदन. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.